सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. आणि स्टोरीचं नाव आहे प्रणय पिपासू बायको भाग 33. मग असेच दिवसामागून दिवस चालले होते. मंजू आणि विजयचं आता स्कूल ओपन झालं होतं आणि डेली रुटीन सुरू झालं. आणि काही बोलू नका, नुसतं बिझी आणि खूप बिझी. आणि त्यातूनही घरी आल्यावर ते दोघे एकमेकांसाठी प्रेम आहे म्हणून वेळ काढायचे. मग आता तिचं स्कूल सुटलं आणि ती चालत घरी आली. विजय येईपर्यंत तिला दमच निघत नव्हता. तो म्हणायचा, थांब 10 मिनिटे, थांब 20 मिनिटे, आपण निघूया. आणि तोपर्यंत तिला तिची घरची कामं खुणवायची आणि यांच्यासाठी थांबेपर्यंत माझं एखादं काम होईल असं म्हणून ती निघायची. आणि घरी आल्यावर बघायचं तर भांडी पडलेली असायची, इकडून तिकडून एखादा एक्स्ट्राचा कपडा असायचा धुवायला पडलेला. सकाळी जाताना ती जितकी कामं उरकेल तेवढं तिच्यासाठी बरं असायचं, नाही तर संध्याकाळी येऊन ती सगळी कामं तिलाच बघावी लागायची. तिच्या हाताखाली कुणीही नव्हतं आणि मंजू सगळं काम करायला लागली. आणि नेमका विजय आला आणि ती त्याला बडबड करायला लागली आणि म्हणाली, स्वतःची स्वतः अंडरवेअर बनियनसुद्धा धुवत नाहीत. मुलगाही तसला आणि बापही तसला. माझं मोठं बाळ तेवढं गुणाचं, किती चांगलं आहे ते, अजिबात मला त्रास देत नाही, नाहीतर तुम्ही. आणि विजय मला, मंजू आपल्याला बोलायचं नाही बरं का, आपण बायको करून आणली आहे कामासाठी, आपण पट्ट्या काम करणार नाही. आणि ती म्हणाली, तर जगाच्या आगळी तुम्हीच बायको आणली करून, दुसऱ्याला बायकाच नाहीत ना. अहो तुमचेच मित्र किती काम करतात घरात आणि तुम्ही काय करता, आलं की नुसतं फोनवर बसता. आणि काहीतरी म्हणे नापतोलवरून माझ्यासाठी काय काय घेतलं, रोटी मेकर, ज्यूसर, ज्यूस काढण्याचा. आता रोज ज्यूस काढून पोट भरणार आहे का. आणि ते रोटी मेकर काढून स्वच्छ करेपर्यंत मी इकडे चपात्या करून टाकते. ते कणिक मळेपर्यंत त्याच्यामध्ये कणिक टाकायची, पाणी ओता, ती कणिक मळल्यानंतर ते भांडे धुवायला जितका वेळ लागतो ना, तेवढ्या वेळात मी कणिक मळून परत परात धुवून पण टाकते. इतकं फास्ट असतं माझं काम. पापणी लावायच्या आत तिनं ते काम केलेलं असायचं. आणि तो म्हणाला, बरं मग कामाला आपण कामवाली ठेवूया. आणि ती म्हणाली, उजेड तुमचा, लागले कामवाली ठेवायला, तुम्ही मलाच कामवाली करून टाकली. असं म्हणून ती दोघांसाठी चहा बनवायला लागली. आणि तो हळूच पाठीमागून आला आणि तिला मिठीत घेत म्हणाला, ए बायको, मला ना सवय आहे की या किचनपुढे माझी बायकोच असावी. आणि ती अशी इथे उभी असली ना की मी पाठीमागून येतो आणि तिला मिठी मारतो. मग आता या किचनपुढे जी कोणी उभी असेल तिला मी मिठी मारली तर तुला चालेल का, सांग. असं म्हणून तिच्या गालाची एक गोडगोड पप्पी घेतली आणि ती हसायला लागली आणि म्हणाली, फाजील कुठले, तुम्हाला एवढंच लागतं. आणि विजयराव म्हणाले, मग आयुष्यात दुसरं आहे तरी काय, मी, माझी बायको आणि आमचं प्रेम. आणि ती म्हणाली, माहीत आहे, गप्प बसा. आणि आता हा चहा तुम्ही गाळून आणा की मी चालले सोफ्यावर बसायला. असं म्हणून मंजू गेली. तर हे माकड जानू तिच्याही आधी पळत पळत जाऊन सोफ्यावर बसले. आणि हे बघ मी बसलो, आण बरं चहा, असं रिलॅक्स होत म्हणाले. आणि तिने पाय आपटले. त्याला न दिसू देता हसत हसत चहा घ्यायला आली. तो असा क्यूट त्रास द्यायला लागला की तिला फार आवडायचं. मग पण माणूस घासा काढून ओरडला की तिला खूप खूप राग यायचा. मग दोघांनीही चहा घेतला आणि ती स्वयंपाकाला लागली. आणि त्याचं चाललं होतं हिशोब आयुष्याचा, पैशाचा. आणि तिला म्हणायचा, मंजू आता ना यावर्षी 5-6 हजारानं पगार वाढेल, इन्क्रीमेंट आहे ना, आणि तुझी वरिष्ठ श्रेणीसुद्धा, तुझा जास्त पगार वाढेल. पण तिचं कशातच लक्ष नव्हतं. ती बसली होती स्वयंपाक करत, मोबाईलमध्ये डोकं घालून. आणि सगळ्या पैशाचा बोजा मात्र त्याच्या अंगावर. तुम्हाला आय घातली माझी बायकोनं, काहीच बघत नाही, मला ना वैताग आलाय. आणि मंजू म्हणाली, वैताग आलाय का, अहो उलट सुखी आहात तुम्ही. तुमची 10ची 10 बोटं तुपात आहेत, कळलं का. बायको तुमच्या मनासारखी आणि सुंदरसुद्धा. त्यात पुन्हा काय, ती नोकरीसुद्धा करते, वरून 2 मुलं झाली, मुलीचा खर्चही नाही. मग जानू लोक म्हणतात की तुमची 5 बोटं तुपात, पण मी म्हणते तुमची 10 बोटं तुपात आहेत.
आणि चावट जाणू म्हणाली, मंजू, आणि माझं 11वं बोटसुद्धा सारखं तुपात असतं. आणि अरे देवा, ह्याचं 11वं बोट कोणतं आणि ते कोणत्या तुपात असतं हे मंजूला लगेच क्लिक झालं. आणि ती म्हणाली, शी, किती घाणेरडं हो तुम्ही, आणि असलं कुठून कुठून सुचतं तुम्हाला. आणि तो म्हणाला, आता दिली देवानं बुद्धी तर काय करतेस, आहे देणगी देवाची. आणि ती लाजून हसायला लागली. आणि माणूस कधी काय बोलेल आणि कुठला जोक कुठे करेल काही सांगता येत नव्हतं. आणि ती म्हणाली, पुन्हा असं फाजील बोलायचं असेल तर माझ्याशी बोलू नका. तो म्हणाला, बायको आहेस माझी, मी बोलणार, मग का शेजारीला जाऊन बोलू का. आणि ती म्हणाली, मग लग्नच का केलं माझ्याशी, दुसरीशी करायचं की. आणि तो म्हणाला, अगदी बरोबर बोललीस, माझ्या मित्राच्या मेहुणीची मुलगी तुझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान होती आणि ते मला द्यायला टपले होते. मंजू चकित होऊन म्हणाली, काय, आपल्या दोघात 12 वर्षाचा गॅप आहे आणि तर ती माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान, म्हणजे 17 वर्षाचा गॅप असणारी मुलगी तुम्ही केली असती का. आणि तो हसून म्हणाला, आता मी असा नशीबवान बंदा आहे की मला कोवळ्या काकड्या चालून येतात, त्याला मी काय करू. आणि मंजू म्हणाली, शी बाई, इथे मलाच 12 वर्षाचा गॅप आहे तर कसं तरी वाटतं सांगायला. आणि तो म्हणाला, म्हशे, तुला काय कमी पडतं गं, मेंटेन आहेस म्हणून ठीक, नाहीतर माझ्यापेक्षा सुटली असती तू. आणि आता तुझ्यात तर काय राहिले, 40शी गाठत आलीस की स्वतःला कोवळी काकडीच समजते. आणि म्हणजे म्हणाली, तुमच्या मनानं मी कोवळीच आहे, कळलं का. आणि काय हो करायचं ना पटकन लग्न कोणाशी तरी, काय इतकं थांबलात. आणि तो ठामपणे म्हणाला, नाही, मनासारखी बायको मिळेपर्यंत करणारच नव्हतो. खूप जणी आल्या, जाळं टाकून गेल्या, लग्नाचे प्रस्ताव टाकून गेल्या, आम्हीच दाखवलं. अगं, ही तुझ्यापेक्षा लहान असलेली मुलगी, तिच्या घरचे म्हणत होते, त्याला काय होतंय, करूया की लग्न, मुलगी मोठी होईलच की आज ना उद्या, तुम्ही तिला शिकवालच की. पण आपण नाही बाबा केली. तिच्या आजोबाच्यात मटण खाल्लं आणि तुला बघायला आलो टांग मारून. आणि ध्येय एकच होतं, उशिरा का होईना पण चांगली आणि मनासारखी बायको करायची, म्हणजे मग लग्न झाल्यावर नंतर पश्चाताप व्हायला नको आणि दुसऱ्याची बायको बघितल्यावर आपल्याला वाईट वाटायला नको. मग नंतर उगीच दुसरीकडे नजर जाते, त्यापेक्षा आपलीच बायको देखणी असेल तर कसं अभिमान वाटतो ना. आणि तिची स्तुती केली आणि ती थोडी हसली. आणि तिनं गरम होतंय म्हणून गाऊन थोडासा वर गुडघ्यापर्यंत घेतला आणि वाऱ्याला बसली. आणि तो लगेच म्हणाला, ए, झाकून टाक, तुला सांगितलं ना बेडरूमच्या बाहेर मला काही दाखवू नको. आणि मंजू म्हणाली, मी तुम्हाला नाही दाखवत, मला गरम होतंय, मग मी पण घालू का तुमच्यासारखा बरमुडा. आणि तो म्हणाला, तुझ्या पोराला चालतंय का बघ, मग घाल. आणि मंजू म्हणाली, तेच ना, त्याला नाही चालत. आणि आता मी ना एक काम करणार आहे, तुम्हाला ना खूप त्रास देणार. तो म्हणाला, कसला. ती म्हणाली, मी रात्री खूप कपडे घालते, एकावर एक असे खूप कपडे घालणार आणि तुम्ही एक एक काढा. आणि तो म्हणाला, ए बया, असलं काहीही करू नको, नाही तर तुझं अंगावर चढलेले लेअर काढता काढता मी बोर व्हायचो आणि तिथंच झोपायचो. आणि ती हसली आणि त्यानं मोबाईलवर गाणं लावलं, धडकन पिक्चरमधलं, ना ना करते प्यार, हाय मैं कर गई. आणि या पिक्चरमध्ये अक्षय कुमार किती शांत होता. राम नाव आहे आणि रामासारखा तो शांत आहे, किती छान ना, असं ती म्हणाली. आणि मंजू म्हणाली की या अक्षय कुमारसारखा माझा नवरा शांत असता तर किती बरं झालं असतं. मी अक्षरशः पाय धुवून पाणी पिले असते रोज रोज त्याचं. आणि तो चिडला आणि म्हणाला, असं का, मग माझ्याशी लग्न झाल्यावर तुझं वाटोळं झालं आहे का. आणि ती म्हणाली, मी कुठे म्हणाले वाटोळं झालं, पण मी सुद्धा रागीट आहे ना, तर मला वाटतं की माझ्या नवऱ्याने शांत असावं.
आणि आपण दोघे एकमेकांना असेच का भेटलो कुणास ठाऊक. तो म्हणाला, तूच भांडखोर आहे. आणि ती म्हणाली, अगं बाई, मी भांडखोर आहे का? अहो, तुम्ही आधी ॲक्शन घेता आणि त्यावर माझी रिॲक्शन असते. असं घडतं आपल्या घरात. नाहीतर मी खूप शांत आहे. मी कधीच कुणाच्या वाटेला जात नाही. मग आता संध्याकाळ झाली आणि विजयरावांचा मूड काय होता कुणास ठाऊक. रूम फ्रेशनर मारला आणि स्वतःच्या अंगावर सुद्धा परफ्यूम मारायला लागले. आणि तशी मंजू लांब पळाली आणि तो म्हणाला, अगं मूड बनवण्यासाठी परफ्यूम मारतोय. आणि ती म्हणाली, आणि माझा मूड जाईल लक्षात ठेवा, नाहीतर मी झोपणारच नाही तुमच्या पाशी, जा तिकडे, असं म्हणून ती रुसून बसली. आणि तो म्हणाला, येडी ठगी कुठली, हिला ना काहीच कळत नाही आणि काही येतच नाही. आणि ती म्हणाली, तर नाहीतर तुम्हाला खूप येतं. लग्न झाल्यावर बॉलिवूडच्या हिरोसारखेच रोमॅन्स करत होते ना. सगळा रोमॅन्स मी शिकवला तुम्हाला. आणि तो हसून म्हणाला, आणि तू लग्नाच्या आधी शिकून आलतीस का? आणि ती लाजून हसली आणि म्हणाली, गप्प बसा, काहीही म्हणू नका. तो म्हणाला, मग काय तर, बोलतेसच अशी की शंका घ्यावी वाटते. लग्न झाल्यावर सगळं आपोआप होत असतं, कळलं का? जिथे जिथे आणि जसं जसं केल्यावर गोड वाटतं ना, तशी तशीच सवय लागते. आणि मी तुला रोमॅन्स शिकवला आणि तू मला शिकवला. आणि आत्ताचा रोमॅन्स बॉलिवूडपेक्षा आणि हॉलिवूडपेक्षा काही कमी नाही मॅडम. उलट त्यांचं ते खोटं खोटं असतं. त्यांची खरी लाईफ कशी असते आपल्याला माहीत नाही. आणि मला वाटतं की आपण सगळ्यांपेक्षा पुढे गेलो रोमॅन्सच्या बाबतीत. आणि मंजू लाजून हसली. मग आजही दोघांचा तडक भडक दोघांनाही तृप्त करणारा रोमॅन्स झाला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पुन्हा फुल एनर्जीनं ती उठली आणि कॉलेजला गेली. आज छोट्या मुलानं पायाला काहीतरी लागून घेतलं होतं. त्याला घरीच ठेवला. आता मंजू कॉलेजमध्ये होती. तिची पुन्हा कॉलेज सुटल्यानंतर मीटिंग सुरू होती. आणि ती त्याला म्हणाली, तुम्ही एक काम करा, तुम्ही तरी घरी जा. आणि मग तो घरी आला आणि ती लवकर येईना. तिचा फोनही स्विच ऑफ लागत होता. त्यानं वैतागून ह्या मॅडमला फोन कर, त्या मॅडमला फोन कर असं करून सगळ्याला फोन केला. मीटिंग तर सुटली, मग ही हेडंबा राहिली कुठं असं त्याला वाटलं. इतरांचे फोन यायला लागले मंजूला, आणि सरांना फोन कर म्हणून. मग आता तिनंच त्याला फोन करावा म्हणून फोन केला. आणि तो तिला ओरडून म्हणाला, काय झालंय ग तुझ्या फोनला? ती म्हणाली, अहो चालू तर आहे. का, काय झालं? येते ना मी घरी. बायको पळून चालली का? आणि तो म्हणाला, तुला नाही कळायचं, किती काळजी वाटते ते. आणि ती म्हणाली, आलेच. आणि मग सगळ्यांसाठी कप केप घेऊन आली ती. आणि आल्या आल्या तो तिला म्हणाला, पटकन फ्रेश हो, दोघांसाठी कॉफी करतोय. आणि मंजूला फार आनंद झाला. आणि मग ती फ्रेश होऊन आली. तो कॉफी करत होता आणि ती त्याला केक भरवत होती. मग दुसऱ्या दिवशीसुद्धा मॅडम फार लाडात आल्या होत्या. आणि त्याच्या खांद्यावर डोकं टाकून म्हणाली, जानू, मला आज पण पाहिजे. आणि तो हसला आणि म्हणाला, ओके. आता तिला रागवत नव्हता, कारण तिनंच त्याला सांगितलं होतं की जेव्हा जेव्हा मी लाडात येईल ना, तेव्हा मला ओरडायचं नाही. माझं कामच आहे लाडात येणं. त्या दिवशी कसं केलं, एक मिठी मारा म्हटलं तर किती चिडलात. इतकी चिडायची गरज नव्हती जानू. एक मिठी मारायची, एखादा किस घ्यायचा आणि म्हणायचं, ठीक आहे, मी कंटाळलोय. मी काय तुमच्या बोकांडी बसणार होते का? मला पण कळतं ना तुमचं मन, तुमचा थकवा. पण तुमच्या मिठीत येणं, तुमच्या जवळ येणं, मिठीत शिरणं ही माझी मानसिक गरज आहे. आणि ती त्याच वेळी पूर्ण व्हावी लागते, नाहीतर मग चिडचिड होते. आणि बघितलं, मी पेटवून घ्यायला निघाले होते. मग त्याच वेळी गोड बोलून मला मागं सरकवली असती तर काय झालं असतं? माणूस ऐकतो, पण सांगण्याची पद्धत चेंज करा. आणि मग आता त्यानंही तसंच ठरवलं, तिला गोड बोलायचं. आणि मग आताही तशीच ती लाडात आली. आणि तो म्हणाला, बरं. आणि कशाचं काय, मंजुळा स्वतःच झोपली त्याच्या आधी. नुसतीच त्याला म्हणाली मला पाहिजे आणि तीच झोपली. पण आता हा मात्र उतावळा झाला होता. आणि ती झोपेत असताना तिच्यासोबत छेडछाड करायला लागला. आणि मंजू नको नको म्हणून त्याला ढकलून द्यायची. पण आता विजयराव मागं हटतील का? ते त्यांचा किल्ला सर करणार म्हणजे करणार. आणि शेवटी त्यानं त्याचं काम केलं आणि झोपला. आणि सकाळी उठून तिनं पाहिलं तर ती मोकळीच होती. केसांचा आंबाडा बांधलेला तोही सुटला होता. आणि तिची पॅन्टी शोधायला लागली अंथरुणात. आणि म्हणाली, हे काय, तुम्ही काय केलं?
काय हो तुम्ही, मी झोपल्यावर कशाला केलं? मग मला आज पण पाहिजे. आणि तो हसून म्हणाला, अख्खं कुरण तुझं आहे, काय चालायचं तर, काय उपटून भारं बांधायचं ते पण. असं म्हणून मोठ्यानं हसला आणि मंजू लाजून म्हणाली, नालायक माणूस. मग त्यानं तिला पुन्हा हसून मिठीत घेतली आणि हसूनच गाणं म्हणाला, फूलों की रंग से दिल की कलम से मैंने लिखी रोज पाती, कैसे बताऊं कैसे तू मुझको सताती, तेरे ही सपने लेकर मैं सोया, तेरी ही यादों में जागा, तेरे ख्यालों में उलझा हूँ ऐसे कि जैसे कि माला में धागा. हाँ बादल बिजली चंदन पानी जैसा अपना प्यार लेना होगा जन्म हमें कई कई बार. हाँ इतना मधुर तेरा मेरा प्यार लेना होगा जन्म हमें कई कई बार. हाँ कई कई बार. सगळे झोपलेले आहेत आणि मी गाणं म्हणते. चला, गुड नाईट.